कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास आजपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत खुला राहणार कोस्टल रोड। आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील। चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य। कराड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी टप्प्याटप्प्यानं केलेल्या कारवाईची चंद्रकांत दादांकडून उजळणी। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी एकनाथ शिंदेंचा सुरुवातीला नकार होता। गुलाबराव पाटील यांनी सांगितली इनसाइड स्टोरी। सत्तेत राहण्यासाठी विनंती करत मिळवला शिंदेंचा होकार। प्रामाणिक काम केल्याचं सांगत कुणी अंगावर आलं तर शिंगावर घेण्याचा भरत गोगावले यांचा तटकरेंना इशारा। तर तटकरेंना शेवटच्या बाकावरती बसवण्यासाठी सज्ज असल्याचा आमदार दळवींचा दावा। रत्नागिरीच्या मिरकरवाड्यामधील अनधिकृत बांधकामं हटवण्यासाठी मत्स्य विभागासह पोलीसही सज्ज। मंत्री नितेश राणेंच्या इशाऱ्यानंतर आज आणि उद्या हातोडा कारवाई। फवारणीमुळे 100 एकरावरील कांद्याचं पीक नष्ट। कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची मध्यरात्रीच बांधावरती जाऊन पाहणी। तातडीनं नुकसान भरपाईचे आदेश। औषधांच्या टेस्टिंगचेही आदेश। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा तर आरोपी वाल्मिक कराडवरील उपचारांवरती जरांगेंकडून संशय। आजपासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा। मुख्यमंत्री धामी दुपारी 12:30 वाजता लॉन्च करणार समान नागरी कायद्याचं यूसीसी पोर्टल। जाती धर्माच्या निकषांवरती कोणताही भेदभाव होणार नसल्याचा दावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मगाव असलेल्या महूमध्ये आज काँग्रेसचा जय बापू जय भीम जय संविधान मेळावा। काँग्रेसचे अध्यक्ष खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह प्रियंकांची हजेरी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान करणार। साधू संतांचा आशीर्वाद घेऊन चर्चाही करणार। 5 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींचं पवित्र स्नान। प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यात आज सनातन बोर्डाच्या मागणीसाठी धर्मसंसदेचं आयोजन। वेगवेगळ्या संप्रदायांचे संत महंतांची हजेरी। आखाडा परिषदेचा मात्र वेगळा सूर। जेनेटिक सिक्वेन्सिंग टेस्ट केल्याच्या नंतर आपला डीएनए भारतीय असल्याचं समजलं। प्रजासत्ताक सोहळ्याचे अतिथी प्रबोवो सुबियांतो यांचं वक्तव्य। इंडोनेशिया भारत यांच्या प्राचीन संबंधांचा दिला दाखला। पुण्यामध्ये आयटी कंपनीच्या नोकरीसाठी तरुणांची तोबा गर्दी। तरुणांच्या गर्दीचा व्हिडिओही व्हायरल। तर बेरोजगारीचं वास्तव म्हणत काँग्रेसकडून टीकेची झोड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।